तरी वाटतं हा उत्साह सगळीकडेच असणारा आहे, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, अख्ख्या जगामध्ये. तर आपल्याकडे उत्साह असा दिवाळी म्हटलं की असतोच. तर काकूंनी छानपैकी मला गॅलरी क्लीन करून दिली होती. त्याच्यानंतर चालू झाली होती माझी लायटिंग लावायचं काम. लायटिंग वगैरे सगळं लावून झालं आणि वरूनही मला इथं तोरणसुद्धा जे मी आणलं ते लावून दिले छानपैकी. पण समहाऊ मला असं वाटलं की चला ते थोडंसं राहिलं होतं ते करून झालं. त्याच्यानंतर पार्लरमध्ये थोडंसं काम होतं ते झालं आणि संध्याकाळी लगेच आपली फेवरेट जी गोष्ट आहे ती म्हणजे रांगोळी आणि फटाके ते घ्यायला गेली. त्याच्यानंतर काही गोष्टी अजून बाय करायच्या होत्या त्या सगळ्या घेतल्या, जसं शिराई असेल, सुगडे असतील, ते ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या आणि मग घरी आली. घरी आल्यानंतर ना अव्यांशला मला बाहेर थोडा वेळ का होईना पण वॉकला घेऊन जायचं होतं, कारण तो वॉकला घेऊन गेला ना की तो जरा फ्रेश असतो. त्याच्यानंतर त्याला घरी सोडलं आणि मी वॉकला गेली. घरी आल्यानंतर बघ तिथं माझं एक छानसं पुस्तकसुद्धा आलेलं होतं, जे की मी ॲमेझॉनवरनं बाय केलेलं होतं. त्याच्यानंतर मी परत आहे ना एवढ्यात भर उन्हामध्ये परत रिलायन्सला गेली. कशासाठी तुम्हाला वरच्या चित्रावरनं लक्षात आलं असेल. हो, तर मी आले मेहंदी काढायला. तर दर माझ्या लग्नाच्या नंतर मला तरी वाटतं मी माझं बेबी शॉवर होतं तेव्हा आणि आता डायरेक्ट आत्ताच मेहंदी काढते. तर मला तशी मेहंदी खूप आवडते, म्हणून म्हटलं दिवाळीनिमित्त छानपैकी बाहेरूनच मेहंदी काढून घेऊयात. तर माझी मेहंदी कशी वाटते डू कमेंट. तर मी छानपैकी अशी मेहंदी काढून घेतली आणि आता पुढचे व्लॉग खूप छान छान येते. सो व्लॉग एंड करते. बाय.